नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 2मधील आज आपण रेस्पिरेटरी सिस्टीम याच्या पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपण मागे पार्ट 1 आणि पार्ट 2चे व्हिडिओ पाहिले आहेत. त्यामध्ये आपण मेजर पार्ट रेस्पिरेटरी सिस्टीमचा कव्हर केलेला आहे व ज्याला जास्त वेटेज आहे किंवा जास्त SAQ आणि LAQचे चान्सेस आहेत ते टॉपिक आपण मागच्या 2 व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये राहिलेले 3 ते 4 टॉपिक म्हणजे छोटे 3 ते 4 टॉपिक राहिलेले आहेत जे तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये दिलेले आहेत, परंतु आपले मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे राहिले होते. जसं की फॅरिंग्स असेल, लॅरिंग्स, नझल कॅव्हिटी किंवा मग ट्रकिया हे छोटे पॉईंट्स राहिलेले आहेत. तर त्या सर्व पॉईंट्सचे नोट्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपले ह्या नोट्स पूर्ण होतील तेव्हा आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम पूर्ण सिरीज कंप्लीट होईल. 3 पार्टमध्ये मी तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टीमचे नोट्स दिलेले आहेत. तर 10 मार्कांचं वेटेज त्याचं तिथे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी तुम्हाला आहे. त्यामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम हा टॉपिक व्यवस्थित कव्हर करा. त्यामध्ये जे मी तुम्हाला SAQ आणि LAQ सांगितलेत ते व्यवस्थित वाचा, त्याच्या नोट्स काढा. या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या सर्व पार्टच्या नोट्स बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नक्की पहा व ऐका आणि तसंच तुमच्या नोट्समध्ये ते लिहून घ्या. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर रचना शारीरच्या पेपर 2च्या रेस्पिरेटरी सिस्टीमच्या मागच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला हेच सांगत आलो आहे की रेस्पिरेटरी सिस्टीमला पेपर 2मध्ये 10 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेलं आहे. तर तो तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने तो टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे व 10 मार्क म्हणजे पेपरसाठी खूप जास्त असतात. एक मार्कानंतर मोजताना खूप असं हे होतं. तर 10 मार्काचा टॉपिक आहे तर व्यवस्थित तो पूर्ण कव्हर करा. त्यामध्ये जे SAQ, LAQ इम्पॉर्टंट आहेत ते व्यवस्थित करा. लंग्स मेन आहे तर लंग्स व्यवस्थित स्टडी करा. LAQला विचारला जातो. तर राहिलेल्या टॉपिकच्या नोट्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट आहे तो म्हणजे नसल कॅव्हिटी. आता नसल कॅव्हिटी हा रेस्पिरेटरी सिस्टीमचाच एक भाग असल्याने त्याच्या नोट्स बघायचे आहेत. इट इज अ लार्ज एअर फिल्ड स्पेस बिहाइंड द नोज इन द मिडल ऑफ द फेस. इट इज द अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम. प्रोव्हाइड नसल पॅसेज फॉर इनहेलेशन ऑफ द एअर. पॅरानझल सायनसेस सराउंड अँड ड्रेन इन टू नसल कॅव्हिटी. नसल कॅव्हिटीचं फंक्शन काय आहे तर इट कंडिशन एअर टू बी रिसिव्ड बाय अदर एरिया ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. एअर पासिंग थ्रू द नसल कॅव्हिटी इज वॉर्म्ड ऑर कूल्ड. एअर इज ह्युमिडिफाईड अँड डस्ट अँड अदर पार्टिकल्स रिमूव्ड बाय नसल हेअर. त्याचा क्लिनिकल ॲस्पेक्ट काय आहे तर नसल कॅव्हिटीमध्ये पॉलिप्स होऊ शकतात, नसल पॉलिप्स, नोज ब्लिडिंग होऊ शकतं, फायनायटिस आणि नसल फ्रॅक्चर. तर नसल कॅव्हिटी हा छोटासा पार्ट आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रेस्पिरेटरी सिस्टीमचा सुरुवातीचा पार्ट आहे, तिथून बेसिक रेस्पिरेटरी सिस्टीम चालू होते, त्यामुळे तो माहिती असणं गरजेचं आहे. ते नसल कॅव्हिटी म्हणजे काय, कुठे असते, त्याचे फंक्शन्स आणि क्लिनिकल ॲनाटॉमी काय आहे तेवढं माहिती असणं गरजेचं आहे. तर आता जे आपण नसल कॅव्हिटीचं थेरॉटिकल पार्ट बघितला त्याचाच हा डायग्राम आहे किंवा फिगर आहे तुम्ही म्हणू शकता. तर तुम्हाला दिसत असेल जी कलर केलेला पोर्शन आहे ती नसल कॅव्हिटी आहे आणि इतर तुम्हाला फेसचा डायग्राम आहे त्यामध्ये फॅरिंग्स लायरिंगसुद्धा दिसत असेल. तर हा डायग्राम तुम्ही नसल कॅव्हिटीच्या डायग्राममध्ये किंवा क्वेश्चनमध्ये काढणं अपेक्षित आहे. त्यानंतर नेक्स्ट बघायला गेलं तर फॅरिंग्स हा सुद्धा तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये एक पॉईंट दिलेला आहे. त्यालाच आपण विंड पाईप असं सुद्धा म्हणतो. त्याचं फंक्शन काय आहे तर पार्ट ऑफ बोथ डायजेस्टिव्ह अँड रेस्पिरेटरी सिस्टीम दोन्हीचा पार्ट आहे. पॅसेज फ्रॉम एअर फ्रॉम नोज टू लॅरिंग्स. लेंथ किती सांगितले 4 to 5 इंचेस. पोझिशन सांगितले बिहाइंड द नोज. शेप सांगितला आहे ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं. त्याचे 3 पार्ट्स असतात, नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. आता तिन्ही पार्टचा अर्थ काय, नॅसोफॅरिंग्स म्हणजे अँटिरियर कम्युनिकेट विथ द नोज. त्यानंतर ओरोफॅरिंग्स म्हणजे सुपिरियरली कनेक्ट विथ द नेसोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे सुपिरियरली कनेक्ट्स विथ द ओरोफॅरिंग्स. एकाच्या एक नंतर हा पार्ट येत राहतो म्हणून त्याच्यात तशी नावं दिलेली आहेत. तर ही आहे फॅरिंग्सची डायग्राम. त्यामध्ये तुम्हाला त्याचे 3 रिजन्स क्लिअरली दिसतील आणि फॅरिंग्सचा जर प्रश्न आला तर तुम्हाला ही डायग्राम काढणं अपेक्षित असतं आणि यातले 4 ते 5 तुम्हाला लेबल्स करणं आवश्यक आहे. तर फॅरिंगच्या थोड्याशा इथे नोट्स कमी आहेत, तुम्ही एकदा बुकमधनं रेफर करा. फॅरिंग्सचे अजून काही पॉईंट आहेत का, रिलेशन्स वगैरे आहेत का, तर ते एकदा बुकमधनं बघून घ्या. त्यानंतर त्याचा आर्टेरियल सप्लाय असेंडिंग पॅलेटाईन अँड फॅरेंजियल लिंग्युलर आर्टरी असते. कोणाचं बघतोय आपण, फॅरिंग्सचं बघतोय. त्याचा वेनस सप्लाय पोस्टरलॅटरल वेनस प्लेक्सस. लिम्फॅटिकमध्ये रेट्रोफॅरेंजियल अँड डीप सर्वायकल लिम्फ नोड्स आणि नर्व सप्लायमध्ये फॅरेंजियल प्लेक्सस. क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये फॅरेंजायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन. त्यानंतर टॉन्सायटिस, टॉन्सिलेक्टॉमी आणि डिस्फेजिया. तर ॲनाटॉमीमध्ये रचना शरीर पेपर 1 असो पेपर 2 असो, जेव्हा कोणताही प्रश्न तुम्ही लिहित असता, समजा ऑर्गन आहे, बोन आहे, तेव्हा तुम्हाला सिक्वेन्सने सर्व पॉईंट्स लिहावे लागतात. त्यामध्ये सुरुवातीला त्याचं इंट्रोडक्शन, त्याचे एक्सटर्नल फीचर्स, त्यानंतर रिलेशन्स असतील तर रिलेशन्स, त्यानंतर त्याचे पार्ट्स एक्सप्लेन करायचे, आर्टेरियल सप्लाय, त्यानंतर विनस सप्लाय, लिम्फॅटिक सप्लाय, नर्व सप्लाय आणि शेवटी क्लिनिकल ॲनाटॉमी. तर असा हा एक कॉमन फॉर्मॅट आहे रचना शरीरचे आन्सर्स लिहिताना, तर ते व्यवस्थित तुम्ही फॉलो केला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट सब पॉईंट आहे तो म्हणजे लॅरिंग्स. त्यालाच आपण साऊंड बॉक्स म्हणतो. फॅरिंग्सला विंड पाईप म्हणतो आणि लॅरिंग्सला साऊंड बॉक्स म्हणतो. त्यानंतर फंक्शन काय त्याचं तर प्रोड्यूस करणं साऊंड. लेंथ काय सांगितले, मेलमध्ये 43 mm सांगितले आणि फिमेलमध्ये 36 mm सांगितले. त्याचं पोझिशन काय आहे, अँटिरियर कंपार्टमेंट ऑफ द थ्रोटमध्ये लॅरिंग्स सिच्युएटेड असतं. त्याचा शेप सांगितला आहे कार्टिलेजिनस ट्यूब शेप असतो. त्याच्यामध्ये कार्टिलेजेस सांगितलेत वेगवेगळे.
तर त्यामध्ये सुरुवातीला अनपेअर्ड कार्टिलेज कोणते आहेत, तर इपिग्लॉटिस लीफ शेप असतं, प्रेझेंट इन द कॉन्टॅक्ट ऑफ टंग. आणि दुसरं थायरॉइड कार्टिलेज यू शेप्ड असतं, 2 आर्म्स ऑफ व्ही, हॅज अन अँगल ऑफ 90 डिग्री. त्यानंतर क्रिकॉइड कार्टिलेज कंप्लीट रिंग शेप्ड कार्टिलेज असतं, त्याला आपण क्रिकॉइड कार्टिलेज असं म्हणतो. त्यानंतर पेअर्ड कार्टिलेजेसमध्ये कोणते आहेत, आर्टिनॉइड कार्टिलेज पिरॅमिडल इन शेप असतो. त्यानंतर कॉर्निक्युलेट कार्टिलेज असतं, स्मॉल कोन शेप असतो. त्यानंतर क्युनिफॉर्म असतात, ते रॉड शेप कार्टिलेज असतात. हिस्टॉलॉजीमध्ये थायरॉइड क्रिकॉइड मेडअप ऑफ हायलिन कार्टिलेज आणि एपिग्लॉटिस कॉर्निक्युलर मेडअप ऑफ इलास्टिक कार्टिलेज. म्हणजे कोणतं कुठं कार्टिलेज आहे आणि कशापासून तयार झालेलं आहे तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर लॅरिंग्सची क्लिनिकल अनाटॉमी काय आहे, तर लॅरिंजायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन ऑफ लॅरिंग्स, कार्सिनोमा म्हणजे कॅन्सरस सेल्स येऊ शकतात, इडिमा, त्यानंतर स्मगलर्स फॅस आणि फ्लेक्झिबल लॅरिंगोस्कोप. लॅरिंगचा जर तिथे तुम्हाला प्रश्न आला आहे SAQमध्ये किंवा LAQमध्ये, तर तुम्ही ते थिअरेटिकल पार्टसोबत तुम्ही डायग्राम काढणं अपेक्षित असतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो डायग्राम दिसत आहे तो तुम्हाला डायग्राम तिथे काढायचा आहे. त्यामध्ये एपिग्लॉटिस, हायॉइड बोन दिसतोय, थायरॉइड मेम्ब्रेन दिसतं आहे, त्यानंतर क्रिकोथायरॉइड मेम्ब्रेन दिसतं आहे, थायरॉइड कार्टिलेज दाखवायचा, त्यानंतर खाली ट्रकिया, असं तुम्हाला लॅरिंग्सचं डायग्राम काढणं आवश्यक आहे. त्यानंतर आजचा आपला ह्या व्हिडिओचा पण शेवटचा पार्ट आणि रेस्पिरेटरी सिस्टीमच्या सिरीजचा पण शेवटचा पार्ट तो म्हणजे ट्रकिया. ट्रकियालाच आपण विंड पाईप असं म्हणतो. त्याचं फंक्शन काय, तर पॅसेज ऑफ एअर फ्रॉम लॅरिंग्स टू द ब्रॉन्कस. त्याची लेंथ सांगितली 12 सेंटीमीटर. पोझिशन काय, बिटवीन लॅरिंग्स टू द फर्स्ट ब्रॉन्कस. शेप सांगितला आहे, इट इज अ ट्यूब शेप स्ट्रक्चर. ट्रकिया इज मेड अप ऑफ 17 to 20 शेप्ड कार्टिलेजिनस रिंग्स. 17 ते 20 कार्टिलेजिनस रिंग्सपासून एक ट्यूब शेप स्ट्रक्चर तयार होतं, त्याला आपण ट्रकिया असं म्हणतो. त्याचा आर्टेरियल सप्लाय सांगितला आहे, थायरॉइड आर्टरी. त्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज, प्रोट्रकियल अँड पॅराट्रकियल नोड्स. त्यानंतर वेनस ड्रेनेजमध्ये लेफ्ट ब्रॅकिओसिफॅलिक वेन. नर्व सप्लायमध्ये लिम्फॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक आणि वॅगस नर्व. तरी त्या ट्रकियाबद्दल थोडी कमी माहिती दिली आहे. एकदा तुम्ही तुमच्या रचनाशास्त्राच्या बुकमधून डिटेलमध्ये माहिती बघून घ्या, सोबतच त्याचा डायग्रामसुद्धा बघून घ्या. इथे क्लिनिकल अनाटॉमी दिलेली आहे, त्यामध्ये ट्रकिओस्टॉमी, ट्रकिओ इसोफॅगियल फिस्ट्युला, इंट्युबेशन आणि ट्रकियल टक हे सर्व ट्रकियाची क्लिनिकल अनाटॉमी आहे. तर ट्रकिया संबंधित डिटेलमध्ये तुम्ही काय बघा, फक्त की एक्सटर्नल फीचर्स, त्याचे काय पार्ट्स आहेत, ते रिलेशन आहेत, ते एकदा बघून घ्या. बाकी सर्व नोट्स मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमच्या सर्व नोट्स इथे संपतात. तुम्हाला सर्व नोट्स मी 3 पार्टमध्ये दिलेले आहेत, पार्ट 1, पार्ट 2 आणि हा पार्ट 3चा व्हिडिओ. तर तिन्ही पार्ट जर तुम्ही व्यवस्थित बघितले नसतील, ऐकले नसतील, तर एकदा अवश्य बघून घ्या, कारण तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये त्याला 10 मार्कांचं वेटेज आहे. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा आपला चॅनल पोहोचेल आणि त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. तसंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, जर तुम्हाला नवीन काही सजेशन्स असतील, तर तुम्ही नक्कीच कमेंट स्वरूपामध्ये तुम्ही ते कळवू शकता. किंवा नवीन कोणत्या टॉपिकचे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, किंवा नवीन सब्जेक्ट कोणत्या अवघड जात असेल, कोणत्या सब्जेक्टविषयी शंका असेल, डाऊट असेल पेपरमध्ये, तर तुम्ही ते विचारू शकता. त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.